आणि बुलेटिनची सुरुवात आता एका ब्रेकिंग बातमीनं करतोय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। आज रात्रभर साई मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे, तर सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावण्यात आलेल्या आहेत। साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमली आहे। आणि याविषयी पण सविस्तर बोलूयात। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत। सुप्रभात हरीश। आज वर्षाची सांगता होतीये आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। काय अपडेट्स? सुप्रभात मनाली, आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये लाखो साई भक्त दाखल होत आहेत आणि कुठेतरी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत साई दर्शनानं व्हावं यासाठी जे भक्त आहेत ते शिर्डीमध्ये साई दर्शनाला येत असतात आणि दरवर्षी मोठी गर्दी होत असते। यावर्षी तर सलग सुट्ट्या देखील आल्या आहेत। काल शनिवार होता, आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं कालपासूनच मोठी गर्दी शिर्डीमध्ये झालेली आहे। शिर्डीचे भक्तनिवास असतील, हॉटेल्स असतील, सगळे हाऊसफुल झालेले आहेत आणि सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र आहे आणि साईनामाचा जयघोष करत सगळे भक्त साईबाबांचं दर्शन घेत आहेत आणि नवीन वर्ष मध्ये सुख शांती समाधान लाभावं अशा प्रकारची प्रार्थना साई भक्त करताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पालख्या देखील दाखल होत आहेत। साईनामाचा जयघोष करत पायी पालख्या देखील मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणावरनं पायी पालख्या देखील दाखल होत आहेत आणि साई संस्थांनी देखील भक्तांची जी भोजन आहे, दर्शन आहे, सुरक्षा आहे किंवा निवासाची व्यवस्था आहे ही या ठिकाणी केलेली आहे। आणि आज दिवसभरात लाखो साई भक्त येणार असल्यानं सर्वांना साईबाबांचं दर्शन जे मिळावं यासाठी साई मंदिर रात्रभर देखील खुलं राहणार आहे। त्यामुळे रात्री देखील भक्त या ठिकाणी जर आले तर त्यांना मध्यरात्रीनंतर देखील सुद्धा साईबाबांचं दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे। रात्री अगदी 12 वाजेच्या दरम्यान लाखो साई भक्त मंदिर परिसरामध्ये जमा होतात आणि साईनामाचा जयघोष करत नवीन वर्षाचं स्वागत करत असतात। एकंदरीत मोठा उत्साह शिर्डीमध्ये आहे आणि साईनामाच्या जयघोषानं शिर्डी सगळी दुमदुमून गेली आणि भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं चित्र आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी हरीश।